मित्रांनो, प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटतच असते आणि त्यासाठी आपण अनेक प्रयत्न देखील करत असतो. तसेच अनेकांना आजकाल अनेक प्रकारचे आजार होत असतात आणि या आजारांवरती आपण अनेक डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतो. अनेक प्रकारचे औषधे घेत असतो आणि खूप सारा पैसा आपण खर्च करत असतो. तरी देखील आपल्याला असलेली अनेक प्रकारचे आजार हे बरे होत नाही आणि त्यामुळे मग आपण खूप निराश होऊन जातो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, जर तुमच्याही शरीरावरती म्हणजेच हाताला, पायाला किंवा शरीरावरती इतरत्र कुठेही जर गाठ असेल तर त्या गाठीवरती आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमची जी शरीरावरती असलेली गाठ असेल तर ती नक्कीच विरघळणार आहे. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च देखील करावे लागणार नाहीत. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला झेंडूच्या पानाची आवश्यकता आहे. तर झेंडूची जी पानं आहेत ती पाने तुम्हाला कोवळी घ्यायची आहेत आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि ही पाने तुम्ही कुटून म्हणजेच बारीक करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये नंतर तुम्हाला 2 ड्रॉप मोहरीचे घालायचे आहेत. मित्रांनो, नंतर म्हणजेच तुम्ही ज्या वेळेस झेंडूची पाने बारीक करता त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा ही बारीक केलेली झेंडूची पाने आहेत ही एका सुती कपड्यावर घ्यायची आहेत आणि त्यानंतर त्या बारीक केलेल्या पानावरती तुम्हाला 2 ड्रॉप मोहरीचे तेल घालायचे आहे आणि नंतर तुम्हाला त्या सुती कपड्याची गाठ बांधायची आहे, म्हणजेच एक पोटली तयार करायची आहे. आपल्याला हातापायाला किंवा चेहऱ्यावरती किंवा मानेवरती कोठेही गाठी असलेला आपल्याला पाहायला मिळतात. आपण अनेक डॉक्टरांचा सल्ला देखील घेतो, परंतु काही केल्याने ही गाठ विरघळत नाही आणि त्यामुळे मग आपण खूपच निराश होतो. तर आज मी उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे नक्कीच तुमची गाठ विरघळणार आहे. तर हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे आणि कशा पद्धतीने करायचा आहे याविषयी आता आपण सविस्तर जाणून घेऊया. नंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडीशी माती घ्यायची आहे आणि त्या मातीमध्ये थोडेसे पाणी मिक्स करून तुम्हाला घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आणि नंतर हे मातीयुक्त जे मिश्रण आहे हे तुम्हाला आपण जे सुती कापडाची पोटली तयार केलेली आहे त्या पोटलीवरती संपूर्णपणे ती माती लावायची आहे. ती माती म्हणजेच आपण ओली केलेली माती आहे, ही माती आपल्याला त्या पोटलीवरती व्यवस्थितपणे जाडसर पद्धतीने लावायची आहे. नंतर गॅस चालू करून त्या बर्नरवरती तुम्हाला ती पोटली माती लावून ठेवलेली आहे ही पोटली तुम्हाला त्या बर्नरवरती ठेवायची आहे आणि अगदी मंद आचेवरती तुम्हाला ही पोटली ठेवून संपूर्णपणे ती माती कोरडी होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती पोटली त्या गॅसवरती ठेवायची आहे आणि नंतर ही माती कोरडी झाल्यानंतर आपल्याला ही पोटली बाजूला घ्यायची आहे आणि त्यावरती माती आहे ती माती पूर्णपणे काढून घ्यायची आहे. नंतर आपल्याला ती पोटली सोडायची आहे आणि जे आपण झेंडूची पाने बारीक करून आणि मोहरीचे तेल घेतलेले मिश्रण आहे हे मिश्रण तुम्हाला घ्यायचे आहे आणि आपल्याला ज्या ठिकाणी गाठ आहे त्या ठिकाणी ठेवायचे आहे. फक्त हे मिश्रण थोडेसे गार होऊ द्यायचे आहे आणि नंतर त्याचा गोळा बनवून तुम्ही तसेच आपल्या गाठीवरती ठेवायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला सुती कपडा बांधायचा आहे. हा उपाय जर तुम्ही 2-3 दिवस सलग घेत केला तर यामुळे तुमची जी गाठ आहे ही गाठ नक्कीच विरघळणार आहे. हा उपाय तुम्ही संध्याकाळी झोपताना करायचा आहे. यामुळे शरीरावरती असणारी कोणत्याही प्रकारची गाठ आहे ही बर्फाप्रमाणे नक्कीच विरघळणार आहे. मित्रांनो, ह्या ज्या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला माहिती दिलेली आहे ही वेगवेगळ्या स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टर वैद्यांचा सल्ला घ्या आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमच्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.